काँग्रेसमधलं अशोक पर्व संपलं. माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन. भाजपमध्ये नव्या इनिंगला सुरुवात. काँग्रेसला नेते सांभाळता येत नाहीत, फडणवीसांचा टोला. जे अपेक्षित होतं तेच घडलं. काँग्रेसमधील प्रदीर्घ कारकिर्दीला रामराम ठोकून अशोक चव्हाणांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश सोहळा मंगळवारी पार पडला. 2 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या चव्हाणांनी भाजपमध्ये नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन. इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहे. अशोक चव्हाण तब्बल 38 वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत होते. अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर 8 डिसेंबर 2008 रोजी अशोक चव्हाण पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 2009 मध्ये त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसनं विधानसभा निवडणुका जिंकल्या. 7 नोव्हेंबर 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र 11 नोव्हेंबर 2010 रोजी आदर्श घोटाळ्यातील आरोपांनंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. विविध खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष सूत्र सांभाळली. 1987 आणि 2014 मध्ये नांदेडमधून ते 2 वेळेस खासदार म्हणून निवडून आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्याची चर्चा आहे. याबाबत चव्हाणांनी जाहीरपणे बोलणं टाळलं. मात्र फडणवीसांनी हाच मोका साधून काँग्रेस नेतृत्वाचा चांगलाच समाचार घेतला. त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही, त्यांना त्यांच्या पक्षात नेते सांभाळता येत नाही, त्यांना त्यांच्या पक्षामध्ये मोठ बांधता येत नाही, कारण कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. आज हे सगळे मोठे नेते इतके वर्षाची त्यांच्या पक्षातली पुण्यही सोडून आमच्यासोबत का येत आहेत? याचं कारण आहे की आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे, आज काँग्रेसमध्ये पार्टी कुठल्या दिशेने चालली आहे हेच कोणाला समजत नाही. अशोक चव्हाणांना आता भाजप राज्यसभेची उमेदवारी देणार असल्याचंही सांगितलं जात आहे. अशोक चव्हाणांची राज्यातली पहिली इनिंग आता संपलेली आहे. भाजपच्या मदतीने केंद्रातलं राजकारण आता अशोक चव्हाण नव्याने खेळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेले अशोक चव्हाण भाजपाबरोबर कसं सुसंगत करून घेणार आणि राजकारण कसं खेळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई.